साई श्रद्धा विविध कार्यकारी सेवा संस्था डोंबिवली यांच्या वतीनं श्रीराम नवमी 2025 निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या 15वा वार्षिक उत्सव अत्यंत उत्साही आणि भाविकांच्या सहभागाने पार पडलाय। यानिमित्त साईबाबांच्या पालखीची भव्य मिरवणूक, साईबाबांचे दर्शन सोहळा तसेच साई भंडाऱ्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमात सर्व महिलांना हळदी कुंकू वाटप करून गुलाब पुष्प देण्यात आले। यावेळी 25 महिला बचत गटांच्या सदस्यांचा कौटुंबिक मेळावा आयोजित करण्यात आला होता। परिसरातील साई भक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने यावेळी 1000 ते 1500 लोकांनी साई महाप्रसादाचा लाभ घेतलाय। या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डोंबिवलीकरांचा डोंबिवली सन्मान या विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय। यात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रासाठी डॉक्टर अमित लोखंडे, पत्रकारिता क्षेत्रातील आकाश गायकवाड, आरोग्य सेवेसाठी डॉक्टर सचिन बोंडे, आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वंदना बोरकर, गरजू मुलांना अल्प दरात लस उपलब्ध करून देणारे कल्पेश सावंत, रोजगार निर्मिती व बांधकाम क्षेत्रातील ज्ञानेश्वर दळवी, सामाजिक कार्यातील एकनाथ म्हात्रे, उद्योग क्षेत्रातील राम आणि लक्ष्मण म्हात्रे बंधू आदी अशा 10 मान्यवरांचा समावेश होता। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ तिरपणकर, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखाधिकारी रश्मी घोडविंदे, घे भरारी लोकसंचालित साधन केंद्राच्या मॅनेजर रोहिणी शिंदे, नवचैतन्य लोकसंचालित साधन केंद्राच्या अंजली परब, बँक ऑफ महाराष्ट्राच्या सविता पावसकर यांची उपस्थिती होती। तसेच डोंबिवलीचे नगरसेवक विकास म्हात्रे, कविता म्हात्रे, प्रकाश भोईर, सरोजिनी भोईर, जनसेवक बाळा म्हात्रे, अनमोल म्हात्रे, शिवसेनेचे हरिश्चंद्र पाटील आणि विलास म्हात्रे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कैलास सणस, कार्याध्यक्ष प्रवीण साळवी, कार्यकारिणी सदस्य विजय भोईर, उदय सावंत, संघटिका व खजिनदार ज्योती उबाळे, मंगल पानसाळ, मयुरी गायकर, तृप्ती चव्हाण, अलका सूर्यवंशी, पूजा दुधाळ, कार्यकारी सदस्य प्रकाश उबाळे, संदीप दरेकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। सूत्रसंचलनाची जबाबदारी पूनम खंदारे आणि पूजा दुधाळ यांनी पार पाडली। या कार्यक्रमामुळे डोंबिवलीतील सामाजिक, शैक्षणिक व उद्योग क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचे योगदान अधोरेखित झाले असून नागरिकांनी या उपक्रमांचं कौतुक केलं। मार्गातून आम्हाला माहीत पडलेलं आहे। आणि दुसरं सांगायचं गोष्ट तर आज इथे उपस्थित झालेले आपले विकास महामंडळाच्या शिंदे मॅडम आज इथे उपस्थित तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहेत। तुम्ही भरपूर त्यांचा म्हणजे फायदा उचलावा असं मला असं वाटतंय। त्या खूप छान असं मार्गदर्शन तुम्हाला करतील। तसंच उपस्थित सगळ्यांचं मान्यवर आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला असं सहकार्य करावं असं मला वाटतं। आम्ही तर पुढे जाण्याचा विचार करतच आहे, पण त्यासाठी आपल्याला आर्थिक मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळाची आवश्यकता असते। त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करावं। बस हे 2 शब्द बोलून मी माझे शब्द संपवते। थँक्यू। मला 2 शब्द बोलायला चान्स दिल्याबद्दल साई श्रद्धा संस्था ही नेहमी वेगवेगळी कामं करत असते आणि मी ते काम करत असताना मी त्याच्यासोबतच असतो। आपलं 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी आम्ही फळं वाटप करतो। तसेच आजच्या दिवशी त्यांचं इथे पालखी होते, पालखीला काही नाश्ता ठेवलं देतो आणि त्यांच्या नवरात्रीमध्ये किंवा इतर चांगला कार्यक्रम होतो। त्याच्यामध्ये आपलं त्याच्यामध्ये मी बघितलं, मी स्वतः गेलेलो आहे, माझं चेकअप झालेलं आहे। असे काहीतरी ते कार्यक्रम करत असतात आणि मी त्यांच्या पाठीशी असतो। त्यांनी याच्या पुढे चांगलं असे कार्यक्रम करावं आणि मी सदैव त्यांच्या पाठीशी राहील। धन्यवाद। मला 2 शब्द बोलायला चान्स दिल्याबद्दल आभार आहे त्यांचे। सरांनी मला इथे इन्व्हाइट केलं। सर खूप काम करतात। मला पण मी सरांना सांगूनच ठेवलेलं आहे की जिथे जिथे मला शक्य होईल तिथे मी माझं जे काही कार्य असेल ते करत राहील। फक्त इथेच नाही तर मी आदिवासी पाड्यांमध्ये वगैरे पण जाते। नेरळला आता मी तिथेच चाललेली आहे, तिकडेही नाही गेलं तर मग खूप वाईट वाटेल त्यांनाही। माझी गाडी होती 6ची, ती सुकली आहे। आता 6:25ची काहीतरी गाडी आहे। 5 मिनिटात मी पोहोचली तर नाही तर ती गाडी गेली तर मला तिकडचा कार्यक्रम मिळणार नाही। तर सॉरी सगळ्यांना आणि थँक्यू इन्व्हाइट केल्याबद्दल। थँक्यू।
आता ह्यांना मी सर्व सांगितलेलं आहे, परंतु हा थोडासा घाईचा कार्यक्रम आहे म्हणून मी जरा हातात माईक घेत आहे. बोरकर मॅडमचं खूप काम आहे, हे आपण आहे ना नंतर आता दाखवू. पण गुरुनाथ तिरपणकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण या मॅडमचा सत्कार करायचा, सन्मान चिन्ह देऊन डोंबिवली सन्मान. साई श्रद्धा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने हा पहिलाच आपण सन्मान घेतलेल्यातून सुरुवात केलेला आहे. तर मी गुरुनाथ तिरपणकर साहेब यांना विनंती करतो. अच्छा, महिलांचा करावा. व्हेरी गुड, छान. द्या शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. आणि पुरस्काराचं नाव आपण ठेवलंय मित्र परिवारामधून डोंबिवली सन्मान. धन्यवाद. आपण आमच्या ह्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात आणि आमचा सन्मान स्वीकार केला त्याबद्दल बोरकर मॅडम आपले खरंच आम्ही आभारी आहोत. आताच आपले विजय सत्कार मूर्ती माझे मित्र आकाश गायकवाड यांना मी विनंती करतो, त्यांनी थोडंसं मार्गदर्शन करावं. खूप अनुभव असलेले हे आमचे पत्रकार मित्र आहेत. नमस्कार सगळ्यांना. साई श्रद्धा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कणस साहेब यांनी मला पुरस्कार दिल्याबद्दल आणि सन्मान केल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभार मानतो. आणि माझे मित्र आहेत प्रवीण साळवीजी, विजय भोईर साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, यांचा सगळ्यांचा मी खूप खूप ऋणी आहे. तर तुम्ही मला सन्मान केल्याबद्दल. राजकारण्यांसारखं आम्हाला काय बोलता येत नाही, फक्त आम्ही लिहू शकतो. तरी पण तुम्ही इथं बोलवलं आणि माझा सन्मान केला त्याबद्दल पुन्हा तुम्हाला शुभेच्छा आणि रामनवमीच्या पण तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. नेहमी तळागाळातील लोकांना योग्य ते न्याय देण्यासाठी लढणारे आमचे आकाश गायकवाड यांना आमच्या समितीने या वर्षीचा डोंबिवली सन्मान पुरस्कार जाहीर केलेला आहे. मी गुरुनाथ तिरपणकर साहेब जे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊ. खूप मोठे व्यक्ती आहे आणि आज आपल्या कार्यक्रमाला ह्या लाभलेल्या आहेत. आकाश गायकवाड